नमस्कार मंडळी, सविताच होम किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मस्त अशी चिकन चिल्ली. तर आपल्या चिकन चिल्लीसाठी काय साहित्य लागणार आहे ते आता आपण बघून घेऊया. इथे मी आता 250 ग्राम बोनलेस चिकन घेतलेलं आहे. याचे असे लांब-लांब स्ट्रिप्स करून घ्यायचे आहेत. हे बघा मी असे छान लांब-लांब स्ट्रिप्स करून कापून घेतलेले आहेत आणि याला धुवून घेतलेलं आहे. आता इथे मी लिंबू घेतलेला आहे, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, 2 चमचे मैदा घेतलेला आहे. अर्धा चमचा आपण ब्लॅक पेपर घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आता हे सगळं साहित्य जे आहे आता आपण हे चिकनला लावून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा मी लिंबू पिळून घेतलेला आहे आणि आपली लाल तिखट पावडर जी आहे ती टाकून घेतलेली आहे. आता आपण इथे कॉर्नफ्लोअर टाकूया. मैदा टाकून घेतलेला आहे मी आणि ब्लॅक पेपर टाकून घेतलेला आहे. आणि आता आपलं हे मीठ जे आहे ते टाकून घ्यायचं आहे. आता हे सगळं साहित्य जे आहे ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्या चिकनच्या पीसेसला हे सगळे मसाले व्यवस्थित लागले पाहिजेत. म्हणजे आपले जे पुढची चिकन चिल्लीची रेसिपी आहे ती एकदम छान होणार आहे. आता हे बघा मी हाताने व्यवस्थित ह्याला मस्त सगळीकडे असं हे मिक्स करून घेते आहे. म्हणजे सगळे मसाले जे आहेत ते आपल्या चिकनमध्ये व्यवस्थित लागणार आहेत. आणि आता हे मिक्स करून झालं, की मग आपल्याला याला 10 ते 15 मिनिटासाठी तरी आपल्याला रेस्टसाठी ठेवायचं आहे. तर आता हे आपलं झालेलं आहे. आता आपण ह्याला रेस्टसाठी 10 ते 15 मिनिटासाठी साईडला ठेवूया. तोपर्यंत आता मी इथे एक सिमला मिर्च घेतलेली आहे. सिमला मिर्च कट करून घ्यायची आहे. असे ह्याचे सिमला मिरची असं थोडे मोठे-मोठेच तुकडे करून घ्यायचे आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही चौकोनी तुकडे करा किंवा असे लांब-लांब तुकडे करा किंवा डायमंड शेपमध्ये कट करा. तुम्हाला जसे आवडतील त्याप्रमाणे तुम्ही कट करू शकता. आता इथे मी स्क्वेअरमध्येच कट करून घेते आहे. असे मोठे-मोठे तुकडे करून घेतलेले आहेत मी आता. आता इथे आपण आता एक कांदा घेतलेला आहे. तो सुद्धा असाच आपण मोठा-मोठा कट करून घ्यायचा आहे. जसं सिमला मिरची आपण कटिंग करून घेतलेली आहे, तसंच आपण कांदा सुद्धा हे मोठ्या-मोठ्या शेपमध्येच करून घ्यायचा आहे. हे बघा आता आपला कांदा हा जो कट करून झालेला आहे आणि आता मी ह्या कांद्याच्या ह्या पाकळ्या थोड्या-थोड्याशा मोकळ्या करून घेते. कारण की आपल्याला चिकन चिल्लीसाठी हे असंच कांद्याचे पाकळ्या अशा मोकळ्या-मोकळ्या करून आपल्याला हा असा कांदा लागणार आहे. त्याच्यामुळे आता हे अशा कांदा आपण थोडासा असं मोकळा-मोकळा करून घेऊया. आता आपण इथे आलं आणि लसूण हे सुद्धा बारीक-बारीक चिरून घेऊया. आता आपण आपलं जे चिकनचे पीस आपण साईडला ठेवले होते, ते आता आपण फ्राय करायला घेऊया. आता इथे मी एका पॅनमध्ये तेल गरम करून आपले चिकनचे पीस जे आहे ते फ्राय करायला घेतलेले आहेत. असे सगळे जे आपल्याला जेवढे बसतील त्या पॅनमध्ये तेवढे सगळे चिकनचे पीस मी आता टाकून घेते आणि व्यवस्थित असे फ्राय करून घेते. चिकनचे पीस जे आहेत ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे कारण की हे आतून व्यवस्थित शिजले पाहिजेत. हे बघा तसे आपले पीस चांगले फ्राय करून झालेले आहेत. आता मी हे सगळे काढून घेते. बाकीचे चिकनचे पीस सुद्धा मी अशाच प्रकारे आता सगळे फ्राय करून घेणार आहे. हे बघा आता आपले बाकीचे सुद्धा चिकनचे पीस फ्राय करून झालेले आहेत. आता आपण सगळे चिकनचे पीस आता आता काढून घेऊया. आता इथे मी 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि थोडंसं पाणी टाकून याची आता आपण स्लरी बनवून घेणार आहोत. अशी पातळशी स्लरी बनवायची, खूप घट्ट नाही बनवायचं. आपल्याला एकदम पातळ स्लरी लागणार आहे. हे बघा ही अशी स्लरी आपली तयार झाली. आता आपण फोडणीसाठी बघून घेऊया. इथे मी आलं लसूणचा बारीक चिरलेला घेतलेला आहे, शिमला मिर्च, कांदा आणि थोडंसं कोबी सुद्धा घेतलाय. स्टार्टिंगला मी हे आलं लसूण टाकून घेते.
याला थोडंसं व्यवस्थित फ्राय करून घेऊया. हे चांगलं ब्राऊन होईपर्यंत परतायचं आहे आपल्याला. तर आपलं आलं लसूण परतून झाल्यानंतर आपण आता कांदा टाकून घेऊया. कांदा सुद्धा आपला चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा. तर मी गॅस फास्ट करते आणि हे सगळं आता आपण परतून घेऊया. पण याला आपल्याला खूप जास्त सुद्धा शिजवायचं नाही. फास्ट गॅस केल्यामुळे काय होईल, की हे फ्राय तर होतील, पण असे मऊ शिजणार नाहीत. असे थोडासा क्रंच राहायला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आता थोडासा जो कोबी होता तो पण आपण टाकून व्यवस्थित आपण असं थोडंसं फ्राय करून घेऊया याला. 1-2 मिनिटं तरी आपल्याला ह्याला फास्ट गॅसवरती चांगलं फ्राय करायचं आहे. हे बघा आता हे झालेलं आहे आपलं. आता ह्याच्यामध्ये मी बाकीचे सॉसेस टाकते. इथे मी सोया सॉस टाकलेला आहे, रेड चिली सॉस टाकलेला आहे, ग्रीन चिली सॉस टाकलेला आहे आणि हे सगळं आता आपण व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया. आता आपण याच्यामध्ये जी स्लरी बनवली होती ती टाकून घेऊया. हे बघा आता आपण स्लरी टाकलेली आहे आणि हे लगेच फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे हे लगेच घट्ट व्हायला सुरुवात होते. हे बघा तशी याला उकळी सुद्धा फुटली आणि मस्त असं हे घट्ट झालेलं आहे. आता मी 1 चमचा मीठ टाकलं याच्यामध्ये. आता हे आपले चिकनचे पीस आपण जे फ्राय केले होते, ते सगळे आता आपल्या ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि व्यवस्थित आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. चिकनचे पीस टाकून झाल्यानंतर आपल्याला एक 2 ते 3 मिनिटं तरी आपल्याला हे असंच शिजवून घ्यायचं आहे. आता वरून मी आता स्प्रिंग अनियन थोडंसं टाकलेलं आहे. स्प्रिंग ओनियन टाकल्यानंतर परत एकदा आपण हे सगळं परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्याची पण टेस्ट खूप छान लागते आणि मस्त असं हे सगळीकडे मिक्स झाले, सगळे मसाले एकत्र झाले, की हे आणखीन याची छान टेस्ट येते याला. आता हे सगळं व्यवस्थित परतून आता 1-2 मिनिटासाठी आपल्याला हे असंच ठेवायचं आहे शिजत. हे बघा आता छान हे असं घट्ट झालेलं आहे आणि ही आपली चिकन चिल्ली अशी मस्त तयार झालेली आहे. अशी मस्त गरमागरम चिकन चिल्ली आता आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. हे बघा अशी छान अशी मस्त अशा वाफा वगैरे निघाल्या त्याच्यातून. किती मस्त वाटते. मग आता ही अशी आपली चिकन चिल्ली तयार झालेली आहे. आणि मग अशाच छान-छान रेसिपीजसाठी तुम्ही सविताच होम किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.